तर मित्रांनो, सकाळी 8 वाजता आपण हैदराबाद सिटीमध्ये पोहोचलो आणि फ्लायओव्हरच्या मार्गेच आपण आपल्या पहिल्या लोकेशनकडे निघालो होतो। तर शेजारीच आपल्याला हैदराबाद सिटीमध्ये जे फॉरेस्ट आहे तर त्याचा खूप छान असा व्ह्यू पाहायला भेटला। आणि पुढे आपली मेन सिटी सुरू होते। तर इथे आपल्याला तेलंगणा सेक्रेटरीस, त्याचबरोबर मार्टिस मेमोरियल आणि हुसेन सागरचा जलाशय पण बघायला भेटतो। तर खूप छान असा परिसर आहे आणि ह्या ठिकाणी भरपूर असे स्मारक आहेत जी टोटली हुसेन सागरच्या साइडने बनवलेली आहेत। हैदराबाद मध्ये भरपूर सारे पाहण्यासारखे हिस्टॉरिकल पॅलेस आहेत आणि खूप साऱ्या गोष्टी आहेत, त्यामुळे हैदराबाद सिटी मध्ये आल्यावर खूप छान छान गोष्टी तुम्हाला पाहायला आणि एन्जॉय करायला नक्कीच भेटतील। तर चला मित्रांनो, आपल्या पहिल्या लोकेशनकडे निघूया आणि तिथे आपला फर्स्ट ड्रॉप करूया। आपलं पहिलं लोकेशन मालाबार गोल्ड लोन, म्हणजे मालाबार गोल्ड अँड डायमंड ते 2 आणि तो छोटा एक 3। तर झाले मित्रांनो आपली गाडी खाली, 3 बॉक्स काढून ठेवले। गुड मॉर्निंग हैदराबादकर। तर मित्रांनो, आपण जस्ट आता मालाबार मध्ये गाडी खाली गेली पहिल्या लोकेशन वरती आणि काका आहेत आपल्या बरोबर, त्यांचं नाव राजू आहे आणि ते मालाबार मध्ये काम करतात, म्हणजे हैदराबाद मध्ये आपली मराठी माणसं सुद्धा भेटतात। तर खूप बरं वाटलं आणि त्यांनी आपल्या बरोबर आता त्यांचं जे नवीन शोरूम आहे तिकडे पण गेलो, गाडी खाली करून घेतली आणि काकांबरोबर चहा पण घेतला। तर थँक्यू काका। ओके, धन्यवाद सर। चला भेटूया परत, बाय सर। ओके सर। चला मित्रांनो, आता आपल्याला दुसऱ्या लोकेशन वरती जायचंय आणि असं बरं वाटतं जेव्हा आपल्या इकडले लोक आपल्याला बाहेर भेटतात आणि त्यांच्याबरोबर थोड्या भेटी गाठी होतात किंवा ते आपल्याला दुसऱ्या लोकेशन वरती मदत करतात। चला, इथून आता आपल्याला फिल्म नगरला जायचंय, जे असणार आहे आपला सेकंड ड्रॉप। आपल्या पहिल्या लोकेशन पासून फिल्म नगरचं लोकेशन हे 20 किलोमीटर होतं, त्यामुळे आपल्याला परत माघारी यावं लागलं। तर वाटेमध्ये आपल्याला मेट्रो स्टेशन पण लागलं आणि मेट्रोचे भरपूर असे फ्लायओव्हर्स आणि इंटरसिटी मधला खूप मोठा असा फ्लायओव्हरचा आपला प्रवास झाला। त्यानंतर आपण पोहोचलो सेकंड ड्रॉपसाठी फिल्म नगरला। तर इथे लगेच गाडी खाली करून घेतली आणि महाराजांचं दर्शन घेऊन आपल्या पुढच्या प्रवासाला हायटेक सिटीकडे निघालो। तर हायटेक सिटीमध्ये खूप छान अशी डेव्हलपमेंट झालेली आहे आणि इथे तुम्हाला खूप उंच उंच इमारती बघायला भेटतात। तर हे आहे हैदराबादचं हायटेक सिटी, आपण इंडियामध्येच आहे। त्याचं कारण असं की डेव्हलपमेंट बरोबर यांनी हैदराबादमध्ये जुन्या गोष्टी पण जतन करून ठेवल्या आहेत, त्या आपल्याला शिल्पकला वेदिकामध्ये पाहायला भेटतात आणि त्याचबरोबर डेव्हलपमेंट हायटेक सुद्धा हैदराबादमध्ये पाहायला भेटते। आलोय मित्रांनो आपल्या फायनल लोकेशनला। भरपूर अशी ज्वेलरीची शॉप दिसत असते तुम्हाला लाईनवर, समोर दिसतंय कल्याण ज्वेलर्स। तर झाली मित्रांनो गाडी खाली, सगळे मेंबर लागलेत कामाला आणि ही आपली गाडी एमटी। हैदराबाद रिंग रोडच्या ब्रिज खाली आहे मित्रांनो आपण, आणि आता इथं हैदराबादचे ट्रान्सपोर्टचे बरेचसे ऑफिस इकडे आहेत। तर आज संडे आहे त्यामुळे काय बुकिंग वगैरे भेटणार नाही, तर जाऊया पार्किंगला गाडी लावूया। इथे समोरच मित्रांनो ट्रान्सपोर्ट ऑफिसची बिल्डिंग आहे आणि हे बघा इथं पार्किंग आहे, हे पेड पार्किंग आहे ऍक्च्युली। तर इथं गाडी लावू, आज काय संडे असल्यामुळे आपल्याला बुकिंगचं काय भेटणार नाही। फायनली मित्रांनो आपण गाडी खाली करून पार्किंगला पोहोचलो। हे आहे पार्किंग, इथं आहेत गाड्या भरपूर आहेत। आज संडे असल्यामुळं काय पार्किंग टोटली फुल आहे आणि तुम्ही पाहिलं असेल आपण कोचीनवरतून निघालो, बँगलोरला एक ड्रॉप केला, त्यानंतर हैदराबादचे ड्रॉप केले आणि ह्या ब्लॉगमध्ये बऱ्यापैकी आपण सिनेमॅटिक कव्हर करण्याचा प्रयत्न केला, कारण बऱ्याच आता सिटीमध्ये ट्रॅव्हलिंग करायचं होतं आणि टोटली 3 डिलिव्हरी आपल्याला संडेला करायच्या होत्या। कंपनीत असतो तर एक पण झाली नसती, बट हे ज्वेलरीचे शॉप होते, म्हणजे कल्याण ज्वेलर्स किंवा मालाबार आणि ते अजून एक
कोरियन होता तो, त्याच्यामुळे काय तिथं काही हे केलं नाही. तर चला फायनली आपली ट्रिप झालेली आहे कंप्लीट. कोचीन टू हैदराबादची मस्तपैकी. ह्या ट्रिपला रिपोर्ट होता मित्रांनो 20,000 रुपयाचा. त्यातले 9,000 रुपये आपले खर्च झाले. 9,000मध्ये 7,000 7,500 रुपयाचं डिझेल टाकलं होतं, तरी अजून अर्धे टँक शिल्लक आहे. 1,000 रुपयाचा टोल खर्च होता, 500 रुपयाचा टिपीचा खर्च होता. तर मस्त असा रिपोर्ट होता. आणि आपले 3 दिवस गेले ॲक्च्युली. जे संडे असल्यामुळे आंघोळ करणारे, जेवणारे आणि ब्लॉग एडिट करत बसणार. The next morning. तर 10:30 वाजलेत मित्रांनो. आपण जस्ट पूजा पण उरकली. ही आहे 15, ती आहे 16 आणि त्याच्या बाजूला आहे 17 आणि आपली आहे 14. म्हणजे 14, 15, 16, 17. तर 14चा नंबर लागला आहे आज. कारण आपण काल आलो मस्तपैकी, जेवण वगैरे उरकलं, झोपलो. रात्री ब्लॉग पण एडिट करायचा होता. कसं वाटतं हैदराबादचं सिनेमॅटिक ब्लॉग याच्या स्टार्टिंगलाच तुम्ही पाहिलं असेल, म्हणजे कंटिन्यूस पाहिला असेल. तर कालपर्यंत शूट होतं. आजच्याच ब्लॉगमध्ये मित्रांनो आपण हैदराबादमधून लगेच दुसऱ्या दिवशी बागलकोटला निघालं. ते बुकिंग आपल्याला दीपक भाईने दिलं डायरेक्ट. म्हणजे आपले ओळखीचेच ट्रान्सपोर्टर त्यांनीच दिले. चला मित्रांनो, इथून डायरेक्टली 30 किलोमीटर लोडिंगला जायचं आणि गाडी लोडिंग करून घ्यायची आणि बागलकोटचा प्रवास करायचा. कारण 3-4 दिवस 5 दिवस थांबून काही उपयोग नाही. आज आहे आंबेडकर जयंती, काल होतं रविवार, म्हणजे कालची पण सुट्टी, आजची पण सुट्टी. 2 दिवस सुट्ट्या आहेत. ऑफिसमधून काही गाडी भरत नाही आहे, त्यामुळे थांबण्यात काही मजा नाही. आणि ते समोर ट्रान्सपोर्टचं ऑफिस, इथे भरपूर अशा गाड्या पण लागलेल्या आहेत. बघा, दिसल्या का? आपल्या पुण्यातल्या, मुंबईच्या सगळ्या इकडल्या गाड्या. चला युटर्न मारून येऊ. बरंच पुढं फिरायला लागते आता या रस्त्याच्या कामांमुळं. आपल्या शेजारच्या ज्या गाड्या होत्या ना मित्रांनो, 3-3, 4-4 दिवस झाल्या उभ्या होत्या. आणि आपल्याला पण असं वाटलं, म्हणजे मला वैयक्तिक असं वाटलं होतं की याला 3-4 दिवस हे थांबलेत, म्हणजे आपल्याला कमीत कमी 1-2 दिवस तरी थांबावंच लागायला बसलं. आणि तेवढंच हे भाडं ग्रुपवरती होतं, पहिलंच भाडं होतं. आणि दीपक भाऊ आपल्या ओळखीचे, त्यामुळे त्यांना म्हणलं भाऊ भाडं जे काय असेल ते असू द्या, फक्त डन करा आणि बाहेर काढा. मग त्यांनी पण लगेच पार्टीशी बोलले, डन करून घेतलं. म्हटलं चला लोडिंगला. कारण 3-3, 4-4 दिवस जर आपल्या पुढच्या गाड्यांचे नंबर आहेत तर आपला नंबर यायला तर नक्कीच टाईम झाला. आणि हैदराबाद मार्केटची अवस्था सगळ्यांना माहिती आहे. कोणी येत नाही बळच. ज्याला माहीत नसेल तो हैदराबादची गाडी भरत, किंवा ज्याच्याकडे फिक्स बुकिंग आहे तोच हैदराबादची गाडी भरत. नाहीतर इकडं आल्यानंतर तुम्हाला 100 रुपये म्हणजे हाय रेटची पार्किंग आणि बुकिंगचा रेट म्हणलं तर डिझेल रेटचा बुकिंग रेट, हे हैदराबादची वस्तुस्थिती आहे. त्यामुळे तुम्ही पण ज्यावेळेस हैदराबादसाठी बुकिंग घ्याल त्यावेळेस ॲटलिस्ट चांगल्या रेटने या. नाही तर हैदराबादमधून तुम्हाला जर ऑप्शन असेल ना तरच गाडी हैदराबादसाठी भरा. हैदराबाद, नागपूर, त्याचबरोबर इंदोर, गोवा ह्या सिटी आहेत. इथं तुम्हाला रिटर्नला फक्त डिझेल खर्च भेटतोय ट्रान्सपोर्टरकडून. त्यामुळं ही गोष्ट नक्की ध्यानात राहू द्या. मी सांगितलं नव्हतं आजपर्यंत की या 4 सिटींना मी शक्यतो गाडी भरत नाही, पण काय करता मित्रांनो, आपण तिथं ऑलरेडी आपले दिवस वाया घालवले होते आणि आता दिवस वाया घालवायचे नव्हते. त्या सुट्ट्यांच्या याच्यामध्ये ना लॉस जास्त होतो. तर चला, हे निघालंय बागलकोट. तर बागलकोटवरतून बघता येईल, बागलकोटला व्हिलसायला चेक करता येईल. कारण कर्नाटकमध्ये यात व्हिलसाय चालतं, हैदराबादमध्ये नाही चालत, म्हणजे तेलंगणामध्ये नाही आहे. त्याचबरोबर केरळमध्ये सुद्धा व्हिलसाय चालत नाही. त्यांच्या ठराविक सिटीज आहेत, त्या सिटीमध्ये ते बुकिंग्स ओपन करतात. तर पोहोचलो मित्रांनो आपण लोकेशनवरती. समोर हायड्रा. आता ही गल्ली बघायचं, डबल गाडी पास व्हायला जागाच नाही. तर बघूया काय मटेरियल. अजून पुढं जायला पण जागा भेटली नाही. पुढं जायला तर हायड्रा गेल्यानंतर आपल्याला कळेल तेच कंपनी, जी हायड्रा लागली ना तीच कंपनी. तर झाली मित्रांनो आपली गाडी लोडिंग. फक्त हा एक कॉम्प्रेसर आहे ज्याला आपण 4ही साईडने टोटल पॅक केला. गाडी ओपन केली आहे. तर आता परत गाडी पॅक करूया, पेपर घेऊया आणि मग निघूया. हैदराबाद सिटीच्या
इथं जेवण्यासाठी जागा आहे, मस्त झाडाच्या सावलीला जेवायचं आहे. कारण दुपारचे 2 वाजले, सकाळी चहा नाही, नाश्ता नाही, काही नव्हतं. डायरेक्ट गाडी भरायला पोचलो आणि गाडी भरून हैदराबाद सिटीच्या बाहेर पडलो. कारण दुपारच्या नंतर ट्रॅफिक होऊ शकतं. कारण आज आहे आंबेडकर जयंती, आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असल्यामुळे संध्याकाळच्या टायमिंगला ट्रॅफिक बऱ्यापैकी होईल म्हणून टाइम वेस्ट नाही केला, फटाफट गेलो, गाडी लोडिंग केली आणि सिटीच्या नेमकं बाहेर येऊन थांबलो आता जेवायसाठी. तर सगळ्यांना आंबेडकर जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. एवढ्या मोठ्या महान मानवाची जयंती असल्यामुळे आणि त्याच दिवशी आपली बुकिंग पण कन्फर्म झाली. तर आपल्यासाठी आंबेडकर जयंती खरंच खूप फायद्याची. तर चला मित्रांनो, जेवण उरतो आणि पुढचा प्रवास करू. तर या मित्रांनो जेवायला राईस, कांदा, सांबार, भोपळा, लोणचं आणि हे मस्तपैकी रस्त्यावरचं जेवण. आज महाराष्ट्राचे आहे. आज महाराष्ट्र पुन्हा जाना है अभी बागलकोट जाना. दौड़ करना. तर जेवण उरकून मित्रांनो आपण जस्ट पुढे निघालोय. 100 रुपयात मस्त असं जेवण झालं. आणि बघा ना, हा ज्या रोडने आपण निघालोय, यादगिरी मार्गे आपण कर्नाटकमध्ये एंट्री करणार आहे. आणि इथं एक पाहण्यासारखी गोष्ट अशी की बघा, हे सगळी झाडं पिंपळाची आहेत आणि ती बरोबर मधून लावलेली आहे. म्हणजे आपण निघाल्यापासून पुढे बराच टाइम झाला कंटिन्युअसली मध्ये मस्त अशी झाडं लावलेली आहेत. आणि त्याचा खरंच खूप गरजेचं आहे ह्या उन्हाळ्याच्या गर्दीच्या याच्यामध्ये. उन्हाळ्याच्या टेम्परेचरला अशी जर झाडं असतील तर गाडी अशी टॉपलेनलाच धरून चालल्यासारखं फायद्याचं आहे. अरे वा, खूप छान असं मंदिर आहे. स्वामीनारायण गुरुकुल राजकोट. अच्छा, हां, आपण मित्रांनो स्वामीनारायण राजकोटचं जे मंदिर पाहिलंय, म्हणजे बाहेरूनच पाहिलंय. तर त्यांची ही एक ब्रांच. यादगीर मित्रांनो आपल्याला अजूनही 110 किलोमीटर आहे. आपण पोहोचलो परगेमध्ये आणि इथून एक 30-35 किलोमीटरवरती आपल्याला बॉर्डर लागते. म्हणजे तेलंगणा संपतो आपला आणि कर्नाटक सुरू होतं. तर हे परगे गाव आहे जिथून आपण राईट घेतला होता. सिटीमध्ये म्हणजे या गावांमध्ये मित्रांनो आतमध्ये मस्तपैकी 4 लेनचे रोड आहेत. बट रस्ता ज्यावेळेस आपण सिटीच्या बाहेर पडतो किंवा त्या गावांच्या बाहेर पडतो ना, तर तिकडं सिंगल रोड आहे आणि रस्त्याच्या दोन्ही साईडला झाडे आहेत. टोटली सिंगल रोड आहे. मस्त असा प्रवास एन्जॉय करता येतं आणि कवर पण करता येतं. कारण जास्त हे वहिवाटीचे रोड नसल्यामुळे ना ट्रॅफिक काही लागत नाही आहे किंवा रस्त्याची क्वालिटी पण खराब नाही आहे. तर बघा, आपण परगी संपली आणि पुढं आता आपल्याला परत सिंगल रोड सुरू झाला. तर असा काहीसा प्रवास मित्रांनो आपला चालू आहे. तर चितलापल्लीच्या टोल नाक्यावरती आहे मित्रांनो आपण. म्हणजे हा आपल्या दिवसातला पहिला टोल. सकाळपासून काही टोल लागला नाही आणि हा एक आपल्याला टोल लागला. बघू शकता. तर 5:15 वाजलेत मित्रांनो. सूर्य पण मावळायला गेला. मस्त असं सूर्य ढगाच्या आड दिसत असेल. तर पुढे गेल्यानंतर मित्रांनो आपल्याला यादगीर आहे. पण चितापल्लीपासून थोडंच 1-2-3 किलोमीटर पुढे गेल्यानंतर आपल्याला बॉर्डरला जिथं कर्नाटक सुरू होतो म्हणून शर्ट पण चेंज करून घेतला. तर अजूनही 275 किलोमीटरचं आपलं अंतर बाकी आहे की आपल्याला कव्हर करायचं आहे आत्ता. तर मस्त असं सीन. आणि इकडं काही जंगल वगैरे नाही आहे. थोडं आपल्यासारखंच रेग्युलर टेम्परेचर, रेग्युलर शेतजमीन आहे. तर यादगिरीतून 62 किलोमीटर आहे मित्रांनो. आणि हा बॉर्डरचा परिसर आहे. रस्ता तर चांगला आहे आणि शेजारी झाडं पण लावलेली आहेत बघा दोन्ही साईडनी. जसं आपण कर्नाटकमध्ये एंटर केली आहे ना, म्हणजे बॉर्डर चेकपोस्ट आहे का नाही काय माहीत नाही, असायला तर पाहिजे. पुढं काहीतरी बोर्ड लागलेलं आहे. पण झाडं मस्त लावलेली आहेत दोन्ही साईडने बघा रस्त्याच्या. शोची पण आहेत आणि निलगिरीची पण आहेत. हा, म्हणजे सावली बरोबर बाकी सगळंच माळरान आहे.
सावली बरोबर थोडं फ्रेश वाटण्यासाठी येलो येलो झाडं लावलेली आहेत दोन्ही साईडने मस्त अशी, आणि शेजारी निलगिरीची मोठी मोठी झाडं आता जस्ट लावलेले प्लांटिंग आहेत, पण ते गरजेचंच आहे ना. नाही नाही नाही, रायचूर आहे 115, मंत्रालय 157, बेल्लारी 226, विजापूर 240. नाही आहे मित्रांनो, इथून तुम्ही जर तेलंगणामध्ये एंट्री केली तर तुम्हाला टिपी काढायला काही ऑप्शन नाही आहे. लक्षात राहू द्या, यादगीर मार्गे तुम्ही हैदराबादच्या रोडवरती जात असाल तर तुम्हाला इथं चेकपोस्ट सापडणार नाही. छान असं ॲम्बियन्स बनवलंय बघा ना, बांबू हाऊस आणि मस्त असं डिझाईन. तर आलंय मित्रांनो आपलं जेवण, मस्तपैकी मिक्स व्हेज मागवली, तंदूर रोटी, कांदा लिंबू. चला जेवण संपूया आता. आणि हा रस्ता तुमच्या लक्षात आलाच असेल, यादगीर मार्गे कलबुर्गीला. चला जेवण संपूया आणि पुढचा प्रवास कव्हर करण्याचा प्रयत्न करू. एकदम बकवास क्वालिटीचं जेवण मित्रांनो ह्या हॉटेलमध्ये भेटतं. फक्त काय म्हणतो, दिखावा केल्याने क्वालिटी येते असं नाही ना, सर्विस ना क्वालिटी, खरंच काय नाही. हे बघा हे हॉटेल फक्त दिखावा आहे. तर चला मित्रांनो, इथून आपला पुढचा प्रवास 117 किलोमीटरचा कव्हर करण्याचा प्रयत्न करू. वाटेमध्ये आपल्याला तालीकोटी, त्याचबरोबर बागेवाडी आणि मग बागलकोट. तर अशी आपली जर्नी अजूनही बाकी आहे आणि रस्ता सिंगल आहे, रात्रीचा टाईम आहे, त्यामुळे फटाफट जाण्याचा प्रयत्न करू. 2.5 तास दाखवते, तर आपल्याला 3 तास तरी आरामात लागतील. रात्री 1चा टाईम दाखवतोय, तर 1.5-2 तर नक्कीच वाचतील. तर चला जेवढा होतोय तेवढा कव्हर करून घेऊ. जेवण उरकलंय, आता पुढचा प्रवास कंटिन्यू करू.